नमस्कार, मी शिल्पा गुजर. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे राज्य सेवा परीक्षेसंदर्भातला अर्थशास्त्राची तयारी कशी करायची या संदर्भात, आणि आपल्याला आज मार्गदर्शन करतायत कैलास भालेकर सर. सर, स्वागत आहे आपलं. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. कैलास सर हे बी इलेक्ट्रॉनिक्स आहेत. 12 वर्षांपासून सर युनिक अकॅडमीमध्ये प्राध्यापक आहेत. सरांनी स्वतः राज्यसेवा परीक्षेच्या 8 वेळा अंतिम टप्प्यापर्यंत मुलाखत दिली आहे. इको आणि सायन्स या विषयात सर पारंगत आहेत. आज ते आपल्याला इकॉनॉमिक्स या विषयी संबंधीची माहिती देणार आहे. आणि तुम्हाला जर का आजच्या विषयासंदर्भात काही प्रश्न असतील तर नक्की फोन करा. 02266843333 हा आमचा नंबर आहे. सर, खरं तर राज्यसेवा परीक्षा या दृष्टीनं तुम्ही गेली अनेक वर्ष या मुलांना गायडन्स करत आहात. तर इकॉनॉमिक्स या विषयाची महती काय आणि कसा, म्हणजे याचा संबंध मुलांनी कसा अभ्यास करायचा? आता हा जो विषय आहे हा राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये आणि मुख्य परीक्षेमध्ये समाविष्ट केलेला आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये एक सर्वसाधारण 12-13 प्रश्न विचारले जातात. म्हणजे ही जी राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा जो जनरल स्टडीज हा पेपर 1 आहे, त्या पेपरमध्ये 100 प्रश्न असतात एकूण. त्या 100 प्रश्नापैकी 10-12% वेटेज या विषयाला आहे. आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जर आपण विचार केला तर मुख्य परीक्षेमध्ये 4 पेपर असतात 150 मार्काचे. तर त्या 150 पैकी 100 ते 110 मार्क ह्या इकॉनॉमिक्सला आहेत. त्यामुळे साहजिकच वेटेज मोठा आहे याला. आणि मुलाखतीमध्ये सुद्धा जे करंटचे विषय असतील किंवा इतर घटक असतील त्याच्यावर सोशिओ इकॉनॉमिक पॉलिटिकल ॲनालिसिस करावं लागतं. त्यामुळे इकॉनॉमीचं नॉलेज असणाऱ्या व्यक्तीला मुलाखतीमध्ये सुद्धा थोडा फायदा होतो. आणि त्या दृष्टीने या परीक्षेमध्ये याचा निश्चितपणे मोठा वाटा आहे. नक्कीच. अर्थशास्त्राच्या तयारीची विभागणी कशी करायची? कारण की राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा अशा 2 पार्टमध्ये जर होत असेल तर ती तयारी कशी करायची विद्यार्थ्यांनी? खरं तर विचार केला ना तर ह्या पूर्व आणि मुख्य परीक्षेचे टप्पे आहेत, परंतु अभ्यासक्रम जर विचार केला तर मुख्य परीक्षेचाच काही घटक पूर्व परीक्षेमध्ये आहे. त्यामुळे जर सुरुवातीच्या टप्प्यात विद्यार्थी तयारी करत असेल तर ते एकत्रित पण करता येऊ शकते. परंतु आता कसं आहे की परीक्षेचं स्वरूप पण विचारात घ्यावं लागतं. समजा पहिल्यांदा आता पूर्वपरीक्षा आहे, तर ज्यावेळेस पूर्वपरीक्षा जवळ येते त्यावेळेस आपण पूर्वपरीक्षेलाच कोणते टॉपिक जास्त महत्त्वाचे ते विचारात घ्यायला पाहिजे. विशेषतः लोकसंख्या घटक किंवा याच्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक विकास, नंतर शाश्वत विकास, मानव विकास, सातत्यपूर्ण विकास यासारखे टॉपिक. त्याचवेळेस शासनाच्या विविध योजना, नंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, पब्लिक फायनान्स या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारले जातात प्रिलिममध्ये. त्या दृष्टीने प्रिलिममध्ये या टॉपिकवर भर द्यायचा. आणि मुख्य परीक्षा त्याचा आवाका विस्तृत आहे. मुख्य परीक्षेमध्ये हे टॉपिक आहेतच, पण त्याचबरोबर मुख्य परीक्षेमध्ये या व्यतिरिक्त आपल्याला इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स करावं लागतं. नंतर आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेमधल्या अद्ययावत आणि चालू घडामोडीचा आपल्याला वेध घ्यावा लागतो. नंतर मॅक्रो इकॉनॉमिक्स मधले म्हणजे जे समग्र लक्ष अर्थशास्त्र आहे, GDP, GNP, इन्फ्लेशन, अशा जे टॉपिक आहेत की ज्यामध्ये संकल्पना मोठ्या प्रमाणात आहेत, अशा गोष्टींचा पण विचार करावा लागतो. मुख्य परीक्षेचा निश्चितपणे आवाका विस्तृत आहे, पण पूर्व आणि मुख्य परीक्षेची एकत्रित तयारी केली तर निश्चितपणे विद्यार्थ्याला फायदा होतो. फक्त प्रिलिमच्या टप्प्यामध्ये या विषयावर जास्त भर द्यायचा, मुख्य परीक्षेमध्ये त्या टॉपिकवर अधिक भर द्यायचा. अच्छा, म्हणजे एकत्रित तयारी एकदम. आता कसं आहे की समजा आयोगात जर आपण परीक्षेचा विचार केला तर यावर्षी जर आपण विचार केला तर एप्रिलमध्ये प्रिलिम आहे आणि एक सर्वसाधारणतः सप्टेंबरमध्ये वगैरे मेन्स असते, जुलै-सप्टेंबरमध्ये. आता म्हणजे त्या शेड्यूलनुसार इकडे तिकडे होऊ शकतं. तर विद्यार्थी जनरली कधी तयारी करू शकतो? समजा ग्रॅज्युएट झाला तर 1 मे-जून मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण होतं. मग मे-जून मध्ये पूर्ण झाल्यानंतर ग्रॅज्युएशन लगेच प्रिलिमची तयारी करण्याऐवजी त्यानं प्रिलिम आणि मुख्य परीक्षेचा एकत्रित विचार केला एक सर्वसाधारणतः ऑक्टोबरपर्यंत. आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर नंतर फक्त प्रिलिम, आणि प्रिलिम झाल्यानंतर परत म्हणजे एप्रिल नंतर फक्त मेन्स, असं करता येऊ शकतं. त्यामुळे एक सर्वसाधारण आपण जून ते ऑक्टोबरचा जर टप्पा विचारात घेतला तर यामध्ये त्याला प्रिलिम आणि मेन्स याची एकत्रित तयारी करता येऊ शकते. हे इकॉनॉमिक्सच्या बाबतीत जसं आहे तसं इतर विषयांच्या बाबतीत सुद्धा आहे. अच्छा, पण इकॉनॉमिक्स म्हटलं का थोडं भीती वाटते विद्यार्थ्यांना. अवघड विषय आहे. आता हे कसं आहे की आम्हाला शिकवत असताना पण या गोष्टीचा विचार करता येतो, म्हणजे लक्षात येतं विद्यार्थ्यांच्या बोलण्यात. तर 1-2-3 कारण आहे त्याच्यात. म्हणजे एक तर पहिली गोष्ट, आपण दैनंदिन जीवनात चर्चा करत असतो, वेगवेगळ्या विषयांशी आपण बोलतो म्हणजे जनरली, पण इकॉनॉमिक्स असं कधी होत नाही की समजा आता RBI ने कोणता स्टँड घेतला की समजा RBI ने रेपो रेट वाढवला तर काय परिणाम होईल, हा आपल्या दैनंदिन जीवनात कुठं म्हणजे समजा आपण बसमध्ये चाललोय किंवा बाहेर चर्चा करतो हा विषय नसतो. किंवा इंटरेस्ट रेट वाढले तर काय परिणाम होईल, इन्फ्लेशन रेटचा काय प्रश्न आहे, किंवा युआनचं अवमूल्यन झालं काय प्रश्न आहे, हा काय आपण दैनंदिन जीवनात विचार करत नाही. दुसरा मुद्दा असा आहे की या विषयाबद्दल शाळेपर्यंत फारशी माहिती विद्यार्थ्यांना मिळत नाही.
तिसरा पार्ट फायनान्शियल लिटरसी, ज्याला आपण म्हणतो आज साक्षरतेचा जो प्रश्न आहे त्यामध्ये इकॉनॉमिक लिटरसी आहे, म्हणजे फायनान्शियल लिटरसी किंवा इकॉनॉमिक लिटरसी आहे, कॉम्प्युटर लिटरसी आहे. तसंच याचं आहे, म्हणजे थोडं अजून अवेअरनेस थोडा कमी आहे तो प्रश्न आहे. परंतु निश्चितपणे या परीक्षांचं स्वरूप खूप आपल्याकडे उपयोजित आहे. जर आपण आता माझं स्वतःचं उदाहरण जर बघितलं तर माझं इलेक्ट्रॉनिक्स झालेलं आहे, इंजिनिअरिंग झालेलं आहे, तरी मी आता 12 वर्षापासून हा विषय शिकवतो. मी स्वतः म्हणजे आता पूर्वी आयोगाच्या परीक्षेमध्ये मुख्य परीक्षेमध्ये ऑप्शनल सब्जेक्ट असायचे, आता या वर्षापासून 2 वर्षापासून नाहीत, तर त्यामध्ये माझं इकॉनॉमिक्स ऑप्शनल होता. म्हणजे मला असं म्हणायचं की जर आपण व्यवस्थितरित्या तयार केली, मुळातच हे मनातूनच काढून टाकायचं माझं बॅकग्राऊंड इकॉनॉमिक्सचं नाही, तर काय भीती बाळगण्याचं कारण नाही. उपयोजित आहे थोडं. आपण जर चर्चेमध्ये हे विषय आणले तर सहजपणे याची भीती निघून जाऊ शकते विद्यार्थ्यांची. पण सोपं जर आपण करायचं म्हटलं हा विषय, तर मग तो कशा पद्धतीने सोपा करता येऊ शकतो? आता याच्यात कसं आहे की हे संकल्पना आकडेवारी याच्यात गुरफटून जातो विद्यार्थी. तर पहिल्यांदा त्याला आकडेवारीकडे जरा थोडं दुर्लक्ष करता आलं पाहिजे. त्याला काय वाटतं आकडेवारी पाठांतर करायचं, त्यामुळे विषय काय होतो, ड्राय होतो तो, त्याच्यात ओलावा येत नाही. कोणत्या गोष्टीत बोलताना आपण जर एखाद्या गोष्टीत उदाहरणं असतील तर ते गोष्टीची रंजकता वाढते. म्हणजे आणि ते उदाहरणं आपल्याला दैनंदिन परिसरात मिळतात. म्हणजे उदाहरणार्थ आता एखादी संकल्पना आहे, त्याचं दररोज आपण वृत्तपत्रामध्ये त्याचं जर सिग्निफिकन्स बघितलं, महत्व बघितलं, तर आपल्याला लक्षात येतं की ही गोष्ट आपण त्याच्याशी रिलेट करतो. एकदा आपण त्याच्याशी रिलेट करायला लागलो की आपल्याला ते हळूहळू त्याची भीती कमी व्हायला लागते आणि ते सोपा होतो विषय. बरोबर सर, नक्कीच ज्या अद्ययावत घडामोडी असतात त्याचं अर्थशास्त्रात कितपत महत्व आहे? खूप जास्त महत्व आहे. कारण इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट असा आहे की त्यामध्ये बदल हे खूप वेगाने होत असतात, दररोज बदल होत असतात. म्हणजे हा खूप डायनॅमिक विषय आहे, सातत्यपूर्ण बदल होत असतात. म्हणजे राष्ट्रीय स्तरावर, राजकीय स्तरावर, लोकल स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर. म्हणजे त्यामुळे त्याचा वेध घेणं गरजेचं आहे. त्यामुळे साहजिकच काय की समजा उदाहरणार्थ युवांचं अवमूल्यन झालं, त्याच्यात लगेच आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेवर पडसाद पडत असतो. किंवा रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये बदल केला, बँकेच्या धोरणावर बदल पडत असतो. किंवा समजा आता बजेट येतं, समजा उदाहरणार्थ या वर्षीचं बजेट आत्ताच मी 1 मिनिटापूर्वी बातमी वाचली की 29 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. तर असं बजेट बाहेर आलं की त्याचा लगेच अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो असतो. ह्या बजेट सारख्या गोष्टी ज्या आहेत राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेदृष्टीने खूप महत्त्वाच्या असतात, त्या गोष्टीचा वेध घेणं गरजेचं असतं. त्यामुळे अद्ययावत गोष्टींचा निश्चितपणे याच्यासाठी खूप मोठा प्रभाव आहे, रोल आहे. नाही मग ज्या डे टू डे लाईफमध्ये घडामोडी घडतात, जसं RBI बद्दल म्हणालात किंवा बजेट बद्दल म्हणालात, मग या संदर्भात विद्यार्थ्यांनी कशी तयारी करायची? आता याच्यात 3-4 माध्यम आहेत. एक म्हणजे आज सगळं जीवनच माध्यमाचं आहे. वृत्तपत्र आहेत, मॅगझिन्स आहेत, नंतर टेलिव्हिजन आहे, मोबाईल आहे. निश्चितपणे याचा वापर होऊ शकतो. समजा उदाहरणार्थ टेलिव्हिजनवर चर्चा असतात या विषयासंदर्भात. आपण काय करतो की बऱ्याच वेळा चर्चा आपल्या उपयुक्तेनुसार बघितल्या तर फायदा होऊ शकतो, पण तसं इकॉनॉमिक्सला पहिल्यांदाच बघितले जात नाही. उदाहरणार्थ बिझनेस चॅनल्स असतात, ते थोडे बघितले तरी फायदा होऊ शकतो. न्यूजपेपरमध्ये पण सगळ्या न्यूजपेपरमध्ये 1-2 पेजेस तरी इकॉनॉमिक्सवर असतात. फक्त प्रॉब्लेम काय की ते बऱ्याच वेळा आतल्या पेजेसवर असतात, मग बऱ्याच वेळा विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचत नाहीत. तसं करण्याऐवजी जर आपण एक गृहीत धरलं की आपल्याला पहिल्या 2-3 दिवसात नाही लक्षात येणार, एकदम सुरुवातीलाच पहिल्यांदा मी हे गोष्टी वाचायला लागलो तर कदाचित मला बोलड वाटतील, कळणार नाहीत. पण मी हळूहळू सराव केला की काही दिवसांनी, 8-10 दिवसांनी आपल्याला काही गोष्टी त्याच्यात कळायला लागतात आणि निश्चितपणे फायदा होऊ शकतो. नक्कीच कैलास भालेकर सरांकडनं आपण एक गोष्ट जाणून घेणार आहोत. इकॉनॉमिक्स या विषयाचे बारकावे सुद्धा आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचे आहेत. तुम्हाला अर्थशास्त्राची तयारी कशी करायची या संदर्भात जर आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की फोन करा. 022-6684-3333 हा आमचा नंबर आहे. लगेच परत येते, कुठेही जाऊ नका. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. इकॉनॉमिक्स या विषयाची राज्यसेवेसाठी कशी तयारी करायची यासाठी आपल्याला युनिक अकॅडमीचे कैलास भालेकर मार्गदर्शन करतात. सर, इकॉनॉमिक्स म्हटलं की मुलं घाबरतात हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तुम्ही इतके वर्ष टीचिंग करताय तर तुम्हाला सुद्धा माहिती असेल. पण बोजड म्हणून मुलं खूप पुढे जम्प करतात असं नाही वाटत का? म्हणजे बेसिक कॉन्सेप्ट समजून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि या विषयामध्ये ते किती महत्त्वाचं आहे? नाही, निश्चितपणे तसं कसं आहे की इकॉनॉमिक्सचा जो अभ्यास आहे, जर आपण विचार केला 3 गोष्टीवर आधारित आहे. म्हणजे कन्सेप्ट, रिलेशन आणि रिलेव्हन्स. म्हणजे मूलभूत संकल्पना माहिती असल्या पाहिजे, त्याचा आजचा एकमेकाशी निगडीत असलेला संबंध माहिती पाहिजे आणि आजचा संदर्भ. तर तो बेसिक पाया जो आहे तोच खूप म्हणजे कन्सेप्टवर आधारित. उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर असं पेपरमध्ये येतं की राजकोषीय तूट यावर्षी सरकार 3% म्हणजे 2016-17 पर्यंत किंवा 2017-18 पर्यंत 3% ठेवणार आहे. ही पाठ करायची विषय नाही, कारण का तर आपल्याला मुळात राजकोषीय तूट, फिस्कल डिफिसिट काय माहिती पाहिजे.
बऱ्याच वेळा पेपरमध्ये असू शकतं की कशाच्या प्रमाणात, म्हणजे फिस्कल डेफिसिट जीडीपीच्या प्रमाणात आहे, जीएनपीच्या, हे पण आपल्याला माहिती पाहिजे. दुसरा पार्ट असा आहे की आकडेवारी आपण जर ती आपण म्हणतो की महत्वाचीच आकडेवारी लक्षात ठेवायची, पण त्या आकडेवारीचं महत्व तर आपल्याला कळायला पाहिजे की का महत्वाची आहे, सिग्निफिकंट काय आहे. म्हणजे एखादी गोष्ट आहे की समजा ही गोष्ट झाली म्हणजे काय परिणाम होतो, जीडीपी 7% काय आहे. समजा उदाहरणार्थ आता आपण बघत असेल की इमर्जिंग मार्केट्स आहे, ब्रिक्स, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. तर ह्या उदयोन्मुख अर्थव्यवस्था ह्या मुळातच कशाच्या बेसिसवर आहे की ज्यांचा जीडीपी वाढत होता. आज जर आपण बघितलं या 5 अर्थव्यवस्थांमध्ये ही जी फक्त भारताचीच अर्थव्यवस्था अशी की त्याचा जीडीपी जास्त आहे. पण ह्या ज्या जीडीपी सारख्या, ब्रिक्स सारख्या हे उदयोन्मुख अर्थव्यवस्था, ह्या कन्सेप्ट किंवा नेमकं याला काय म्हणतात हे जर माहित नसेल तर आपण ही आकडेवारीच कॅच करू शकत नाही. दुसरी गोष्ट, कन्सेप्ट जशा कळतील आपल्याला तसं रिलेशन त्यांचं एकमेकाशी लक्षात येतं. आणि मग आपण मगाशी बघितल्याप्रमाणे वृत्तपत्रातली, मॅगझिन्स मधली ही जी माहिती आहे, कॅन्डिडेट कॅप्चर कधी करतो की त्याला याचं रिलेव्हन्स माहिती असलं किंवा या कन्सेप्ट माहिती असतात, कधी कधी ते शब्दच आपल्याला नवखे वाटत असतील तर त्याच्याशी निगडीत आलेली कोणतीही ताजी घडामोडी असतील, अद्ययावत असतील, ते आपण नाही लक्षात घेऊ शकत. म्हणून त्या कन्सेप्ट खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या फारशा नाहीत आणि टप्प्याटप्प्याने विद्यार्थी निश्चितपणे ते अवगत करू घेऊ शकतो. नक्कीच. आपण एक फोन घेऊयात. पुण्यावरनं किरण प्रश्न विचारतात. किरण, आपला प्रश्न विचारा. बोला किरण. मॅडम, मला मागणीचे विश्लेषण आणि मागणीची लवचिकता या 2 धाड्यांवर फॉल्ट प्रेशन विचारायचे होते. आता हा तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे, जर आपण विचार केला तर राज्यसेवेची तयारी करत असताना आपला सिलेबसचा पण विचार घेतला पाहिजे. तर आपल्या जर बेसिकमध्ये जर तुम्ही अभ्यासक्रम बघितला त्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि मायक्रो इकॉनॉमिक्स असे 2 टॉपिक आहेत. तर आपल्या अभ्यासक्रमामध्ये जो मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे म्हणजे समग्र लक्ष्य अर्थशास्त्र, हा टॉपिक जास्त महत्त्वाचा आहे. आणि तुम्ही जो विचारलेला प्रश्न आहे तो खरं तर मायक्रो इकॉनॉमिक्सशी जास्त निगडीत आहे, सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र. पण मी त्याचं उदाहरण देऊ शकतो की मागणीची लवचिकता कशी आहे. समजा उदाहरण घ्या की मागणीची लवचिकता किमतीवर आधारित असते. उदाहरणार्थ किंमत वाढली की एखाद्या गोष्टीची मागणी कमी होऊ शकते, बरोबर. पण नेहमी असंच असेल असं काही नाही. समजा उदाहरणार्थ सोनं खूप स्वस्त झालं तर लोक खरेदीही नाही करणार, कारण त्यांना त्याच्यात व्हॅल्यू सापडणार नाही. अशा प्रकारचं जे विश्लेषण आहे त्याला मागणीचे विश्लेषण म्हणतात आणि त्याची लवचिकतेच्या संदर्भात आपण तयारी करायला पाहिजे. परंतु मी परत एकदा तुम्हाला हे सांगू इच्छितो की तुम्ही जास्त जो भर आहे तो मॅक्रो इकॉनॉमिक्सवर किंवा समग्र लक्ष्य अर्थशास्त्रावर दिला तर तुम्हाला निश्चितपणे त्याचा जास्त फायदा होऊ शकेल. नक्की सर. मला एक विचारायचं की जे आतापर्यंतच्या परीक्षा होत आलेल्या आहेत, तर या परीक्षांच्या माध्यमातून जे काही प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यांच्या अभ्यासान जर केला तर त्याचा सुद्धा फरक पडू शकतो का? निश्चितपणे. म्हणजे मुळातच कसं आहे की जसं आपण एखाद्या ठिकाणावर जात असेल तर आपल्याला मॅप माहिती असला पाहिजे, तसं हे आपल्याला दिशादर्शकाचं काम करतं. म्हणजे हे जे उदाहरणार्थ आयोगाच्या प्रश्नपत्रिका, म्हणजे आपण काय करतो की कालच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करत नाही, खरं तर उद्याच्या परीक्षेसाठी आपण तयारीत असतो. पण असं म्हटलं की उद्याचा जर आपला मार्ग सुकर व्हायचा असेल तर आपल्याला कालची माहिती असणं कधी पण निश्चितपणे फायदेशीर आहे. त्यामुळे 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या, कारण एक स्पर्धा परीक्षेचं हे इंटरडिसिप्लिनरी स्वरूप आहे, आपल्या सगळेच विषय अभ्यासायचे असतात. दुसरा पार्ट असा आहे की आयोगामध्ये कमीत कमी वेळात आपल्याला तयारी करायची असते. तिसरा पार्ट असा आहे की यामध्ये विद्यार्थ्याचं प्रत्येकाचं ग्रॅज्युएशन वेगळं आहे, आपण मागाशी बघितल्याप्रमाणे. तर त्याला एका विशिष्ट पातळीपर्यंतच अभ्यास करायचा असतो, म्हणजे खूप जास्त सखोल नको आणि खूप वरवरचा नको. मग त्यासाठी आपण म्हणतो की या लेवलपर्यंत, ऑप्टिमम लेवलपर्यंतच आपण अभ्यास केला पाहिजे. तर मागच्या क्वेश्चन पेपर बघितले आयोगाचे, तर एक सर्वसाधारणरित्या कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, त्यांची सखोलता कशी आहे किंवा त्या प्रश्नपत्रिकेवर कोणत्या गोष्टीवर जास्त भर दिला जाऊ शकतो, ह्या गोष्टी आपल्याला चांगल्या रीतीने कळू शकतात. त्यामुळे त्या निश्चितपणे त्याचं विश्लेषण केलं पाहिजे. पण बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात, मॅथमॅटिकल विश्लेषण करतात. यावर्षी किती प्रश्न आले, ते किती प्रश्न आले, हे निश्चितपणे उपयुक्त आहे, पण ते एका विशिष्ट मर्यादेपर्यंत उपयुक्त आहे. कारण आयोगाचा पॅटर्न हा दरवर्षी थोड्या फार प्रमाणात बदलत असतो, वेटेज कमी जास्त होऊ शकतं. आणि त्यामुळे निश्चितपणे असं जर हे विश्लेषण करण्याबरोबरच कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले, आवाका काय आहे, प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे, आणि यासाठी पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या आपल्याला बाजारात पुस्तक रूपाने उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकाशनाचे. विशेषतः MPSCची जी वेबसाईट आहे mpsc.gov.in यावर गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका किंवा प्रिव्हियस पेपर्स म्हणजे इंग्लिशमध्ये, तर ते क्वेश्चन पेपर्स निश्चितपणे अवेलेबल आहेत. म्हणजे आपण ऑनलाईन इझिली ते अवेलेबल करून घेऊ शकतो. आणि त्यामुळे निश्चितपणे विद्यार्थ्याला आगामी कालावधीतल्या ज्या आयोगाच्या होणाऱ्या प्रश्नपत्रिका आहेत किंवा त्याचे प्रश्नाचं स्वरूप कसं असेल याचा निश्चितपणे चांगला अंदाज येऊ शकतो. नक्कीच. आपल्याला अजून एक फोन येतोय जालन्यावरनं राज यांचा. राज, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. नमस्कार.
नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर, मला प्रश्न विचारायचा तुम्हाला. एमपीएससी आणि यूपीएससी यासाठी अर्थशास्त्राच्या घटकासाठी संदर्भ ग्रंथ आणि चालू घडामोडी यांच्यासाठी कोणता संदर्भ वापरायचा सर? आता हे जे संदर्भ पुस्तक आहे, तर तुम्ही जर विचार केला तर आपण पहिल्यापासून मगाशी सांगितल्याप्रमाणे बेसिक पासून तयारी केली तर निश्चितपणे फायदा होऊ शकतो. त्यामुळे 11वी आणि 12वीची जी पुस्तकं आहे अर्थशास्त्राची, तिथून सुरुवात करा तुम्ही. त्यानंतर मराठीमध्ये काही पुस्तकं आहेत. उदाहरणार्थ भारतीय अर्थव्यवस्था भोसले काटेंचं एक पुस्तक आहे. नंतर भारतीय अर्थव्यवस्था देसाई भालेराव यांचं एक पुस्तक आहे. नंतर अजून MPSCसाठी लिहिलेली काही पुस्तकं आहेत. उदाहरणार्थ दीपस्तंभचं एक पुस्तक आहे. नंतर युनिक प्रकाशनाची सुद्धा HRDचं एक पुस्तक आहे की त्याच्यामध्ये लोकसंख्या घटक आहे की तो तुम्हाला इकॉनॉमिक्ससाठी उपयुक्त ठरू शकतो. नंतर युनिकचं महाराष्ट्र वार्षिकी आहे की त्याच्यात महाराष्ट्राच्या याच्या अर्थव्यवस्थेवर लिहिलेलं आहे. नंतर आपल्याला गव्हर्नमेंटचे काही पब्लिकेशन म्हणजे दरवर्षी बजेट जाहीर होतं महाराष्ट्राचं आणि भारताचं, ते बजेट आपण पाहिलं पाहिजे. नंतर बजेटच्या आधी इकॉनॉमिक सर्वे येतो महाराष्ट्राचा पण आणि भारताचा जो इकॉनॉमिक सर्वे तो इंग्लिश आणि हिंदीत असतो. आणि महाराष्ट्राचा जो इकॉनॉमिक सर्वे आहे तो मराठी आणि इंग्लिशमध्ये असतो. या संदर्भ ग्रंथाचा सुद्धा आपल्याला फायदा होऊ शकतो. इंग्रजीत काही संदर्भ ग्रंथ आहेत ते अधिक चांगले आहेत. उदाहरणार्थ इंडियन इकॉनॉमी दत्त आणि सुंदरम, आणि एक टाटा मॅग्रो-हिलचं पुस्तक आहे की रमेश सिंग यांचं, की त्यामध्ये सुद्धा इंडियन इकॉनॉमीवर चांगलं लिहिलेलं आहे. ही पुस्तके टप्प्याटप्प्याने वाचली पाहिजे. एकदम सगळीच वाचले तर कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. टप्प्याटप्प्याने निश्चितपणे आपण 11वी-12वी पासून सुरुवात केली तर तुम्हाला फायदा होईल. आणि UPSC आणि MPSCचं सिलेबसमध्ये थोडाफार फरक आहे. विषयाची मांडणी सारखीच आहे. जर आपण अशाच पद्धतीने दोन्ही परीक्षेला अभ्यास केला तरी फायदा होऊ शकेल. फक्त UPSCमध्ये जे प्रश्न विचारले जाणार ते इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये विचारले जाऊ शकतात. MPSCत जे प्रश्न विचारले जातात मराठी आणि इंग्लिशमध्ये विचारले जातात. थोडा याच्यामध्ये विचार करता येऊ शकतो. पण मी तर असं म्हणेल की इकॉनॉमीचा अभ्यास करताना ज्या बेसिक टर्म आहेत त्याचे मराठी आणि इंग्रजी दोन्हीतले शब्द आपल्याला माहिती असतील तर आपल्याला निश्चितपणे फायदा होतो. कारण ज्या प्रचलित टर्म आहेत बऱ्याचशा त्या इंग्लिशमध्ये आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे आपल्या परीक्षेला फायदा होतो, अभ्यास करताना फायदा होतो. UPSC आणि MPSC यांची एकत्रित तयारी करतानाही फायदा होऊ शकतो. नक्कीच सर. तर मगाशी तुम्ही जसं सांगत होतात की तुम्ही BE इलेक्ट्रॉनिक्स केलेलं आहे, त्याच्यामुळे इकॉनॉमिक्सचा तसा काही संबंध नव्हता तुमच्याशी, बरोबर? मग असे अनेक विद्यार्थी आहेत. हो, निश्चितपणे त्यांना पहिल्यांदा तोच वाटतो की माझं आतापर्यंत इकॉनॉमिक्स कधीच झालं नाही तर मला कसं काय जमेल. तर आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे जे क्वेश्चन पेपर किंवा सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसमध्ये 2 ओळी आयोगाने दिलेल्या आहेत. एक पहिली ओळ अशी दिलेली आहे की या परीक्षेचा दर्जा, प्रश्नांचा दर्जा आणि आवाका असा असेल की कोणताही विद्यार्थी विशेष अभ्यास न करता विदाउट एनी स्पेशलाइज स्टडी या प्रश्नांचं उत्तर देऊ शकेल. या प्रश्नांचा उद्देश हा विद्यार्थ्याची सामान्य चाचणी किंवा जनरल अवेअरनेस चेक करणे आहे. त्यामुळे तुम्ही एखाद्या विषयाचे ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे हे तपासणं हा त्याचा उद्देशच नाही. आणि अप्लाइड पद्धतीचा पेपर असल्यामुळं कोणत्याही शाखेचा विद्यार्थी हा ग्रास्प करतो. फक्त त्यांनी मनातून हे काढून टाकलं पाहिजे की माझं ग्रॅज्युएशन झालेलं नाही, मला आतापर्यंत हा सब्जेक्टच नव्हता. तर तसं काही गरज नाही खरं तर. पण ते आणि टप्प्याटप्प्याने कोणताही विषय एकदम सुरुवातीला आपण जर घेतला तर त्याला निश्चितपणे थोडाफार आपल्याला त्याचा अवघड वाटतो, अपरिचित वाटतो, त्याला आपण इनर्शिया म्हणू शकतो. पण टप्प्याटप्प्यानंतर त्याची भीती जाते. उलट हा इंटरेस्टिंग विषय आहे. मला तर दररोज इकॉनॉमिक्स नाही वाचलं तर मला असं कधीतरी चुकल्यासारखं वाटतं. म्हणजे मला असं वाटत नाही की इकॉनॉमिक्समध्ये असं काही बोजड आहे किंवा त्याच्यात नॉट इंटरेस्टिंग आहे. उलट हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे. नक्कीच. पण असे जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी कशा प्रकारे अभ्यास करायचा, त्यांना कशा प्रकारे तुम्ही मार्गदर्शन कराल? तर एक पहिला मुद्दा मी मागे सांगितल्याप्रमाणे आता विद्यार्थ्यांनी फोन केला होता त्याच्यात की पहिल्यांदा काय होतं की विद्यार्थी एकदम स्पर्धा परीक्षेचे असलेले गाईड असतात, नोट्स असतात त्याच्याकडे जातात. तर नोट्स काय केलेले असतात बऱ्याच वेळा शॉर्टमध्ये दिलेले असतात. त्याचा उद्देश काय असतो, कमीत कमी वेळात विद्यार्थ्याची तयारी चांगली व्हावी. नोट्स लिहिताना जो लेखक असतो, कोणताही लेखक असेल, त्याचा उद्देश चांगलाच असतो की विद्यार्थ्याचं कमीत कमी वेळेत तयारी व्हावी आणि त्यानं काहीतरी विद्यार्थ्याला माहिती गृहीत धरून लिहिलेलं असतं, बरोबर. आणि त्यामुळे काय होतं, त्याला वाचताना ते टर्म येते आणि त्याचं काहीच एक्सप्लेनेशन नसतं. त्याऐवजी मी मग सांगितलं 11वी-12वीची पुस्तक असतात बेसिक, ती पुस्तकामध्ये काय असतं की विद्यार्थ्याला काहीच माहिती नाही किंवा एकदम कमी माहिती असं गृहीत धरून लिहिलेलं असतं. अशा पद्धतीने गेलं तर फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट, वृत्तपत्रामधली माहिती मग सांगितल्याप्रमाणे ती लिहिताना कशी असते की ले पर्सनसाठी असते. म्हणजे कोणताही त्या विषयाचा जाणकारच माणूस वाचेल अशी लिहिलेली नसते. कोणत्याही माणसाला ती कळेल अशा पद्धतीने सोप्या शब्दात करणं हा उद्देश असतो. आणि मग ती माहिती आपण जर वाचली तर आपल्याला लवकर कळते. मग मला असं वाटतं की सुरुवातीच्या टप्प्यात विद्यार्थ्याने ह्या वृत्तपत्राची अशी माहिती की जे जनरल आहे किंवा ही 11वी-12वीची सारखी पुस्तकं आहेत, टेक्स्टबुक आहेत,
की ती एकदम सुरुवातीच्या टप्प्यात लिहिलेल्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लिहिलेली आहेत, की त्यामध्ये विद्यार्थ्याला एकदम सुरुवातीपासूनच तयारी करतोय गृहीत धरून लिहिलेलं आहे, तशी तयारी केली निश्चितपणे फायदा होऊ शकतो. बरोबर, नक्कीच. म्हणजे पुन्हा एकदा मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की इकॉनॉमिक्सची भीती घेण्याची काहीच गरज नाही. बेसिक कॉन्सेप्टवरती लक्ष देणं प्रचंड महत्त्वाचे आहे आणि वृत्तपत्र, TV, मीडिया यासारख्या गोष्टी जर तुम्ही बघत राहिलात आणि इकॉनॉमिक्सबद्दल वाचत राहिलात तर नक्की हा विषय सुद्धा सोपा होऊ शकतो असं भालेकर सर सांगतायत. या संदर्भातल्या आणखीही गोष्टी आपल्याला सरांकडनं जाणून घ्यायच्यात, पण घेते एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. युनिक अकॅडमीचे कैलास भालेकर आपल्या सोबत आहेत आणि इकॉनॉमिक्सची तयारी कशी करायची राज्यसेवेच्या परीक्षेसाठी या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. सर, तुम्ही बजेटचं महत्त्व तर आम्हाला सांगितलं, पण इकॉनॉमिक्समध्ये पण बजेटच्या दृष्टीने कशा प्रकारे विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा? हे कसं आहे, तर बजेट ही गोष्ट राष्ट्राच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असते. याच्यात एक तर राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक राजकीय धोरणाचा एक मोठा गाभा असतो. दुसरा पार्ट असा असतो की याच्यात आपले इकॉनॉमिक्सचे जे काही सगळे सब्जेक्ट आहे, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, म्हणजे पायाभूत संरचना विकास असेल, आपला समजा मॅक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर्स आहे, म्हणजे अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे जे व्हायटल इंडिकेटर्स की ज्याच्यावर अर्थव्यवस्था अवलंबून आहे, GDP, GNP, इन्फ्लेशन रेट, याची पण चर्चा होते. तिसरा पार्ट असा असतो की सरकार वेगवेगळ्या क्षेत्रासाठी कोणत्या विकासाची योजना आखणार हे कळतं. राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा आपल्याला अंदाज येतो की स्थिती कशी आहे. आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेसंदर्भात आपलं स्थान काय हे पण त्या ठिकाणी मांडलेलं असतं, एक पार्ट आहे. दुसरी गोष्ट मग सांगितल्याप्रमाणे हा बजेट ही गोष्ट असं एका इकॉनॉमिस्टने असं म्हटलेलं आहे, बजेट इतकं सोपं असलं पाहिजे की ते भारतातल्या किंवा कोणत्याही राष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला समजायला इतकं सोपं असलं पाहिजे. परंतु ते तितकं सोपं करणं तुलनेने अवघड आहे, परंतु बऱ्यापैकी ते जनरल केलं जातं. त्यामुळे एकतर विद्यार्थ्याला ते समजणं तुलनेने सोपं असतं. बजेट आल्यानंतर ती सगळ्या घटकात चर्चा असते, म्हणजे टेलिव्हिजनवर वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा असते, न्यूजपेपरमध्ये कव्हरेज मिळतो आणि तो एक लाईव्ह एक्सपिरियन्स असतो. कोणत्याही गोष्टीचा लाईव्ह एक्सपिरियन्स असेल तर आपल्याला त्याच्याशी रिलेट करणं सोपं जातं. आणि एखादी आपण 2-5 वर्षापूर्वीची 6 महिन्यापूर्वीची एखादी गोष्ट वाचतो त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टी लवकर त्या कॅप्चर होत नाही, कारण आपण त्या काळाच्या पुढे गेलेलो असतो. पण बजेट अशा टप्प्यात जर विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे जर लक्ष दिलं तर त्याचा इकॉनॉमिक्सच्या अभ्यासात खूप फायदा होऊ शकतो, कारण इकॉनॉमिक्सच्या प्रत्येक टॉपिकमध्ये याचा संबंध महत्त्वाचा आहे. आणि मेन्सचा जर विचार केला तर पब्लिक फायनान्स सार्वजनिक वित्त आणि फिनान्शियल इन्स्टिट्यूट्स म्हणजे ज्या बँका, वित्तीय संस्था, या संदर्भात महत्त्वाची तयारी या बजेटच्या टॉपिकमधून होऊ शकते. विशेष म्हणजे करंटवर जे प्रश्न विचारले जातात इकॉनॉमिक्सचे ते बरेचसे बजेटवर आधारित असू शकतात. ते प्रिलिमला पण फायदेशीर ठरतात, मेन्सला फायदेशीर ठरतात, मुलाखतीला पण उपयुक्त ठरू शकतात. नक्कीच. आपल्याला अजून एक फोन येतोय अभिजित यांचा. अभिजित, आपला प्रश्न विचारा. बोला. हा, अर्थकारण व कृषी या संदर्भात प्रश्न रेफरन्स बुक कोणती वापरायची याची माहिती हवी होती. कोणत्या? परत एकदा विचारू शकता? हॅलो सर. हो, बोला. अर्थकारण व कृषी या संदर्भात अर्थशास्त्राच्या दृष्टीने कोणती रेफरन्स बुक वापरायला पाहिजे? आता याच्यात आहे ना, अर्थकारण आणि कृषी मेन्ससाठी हा टॉपिक महत्त्वाचा आहे. याच्यात एक तर पहिली गोष्ट, कृषी हा राज्याचा महत्त्वाचा विषय. त्यामुळे जर तुम्ही इकॉनॉमिक सर्वे जो महाराष्ट्राचा, तो त्याच्यात एक कृषी, संवर्धन आणि दुग्ध विकास या टॉपिक असतो एक पहिला. नंतर मग सांगितलं भोसले काटेंचं एक भाग 2 आहे ते पुस्तक. तिसरं जर असेल तर तुम्ही दत्त सुंदरममध्ये मात्र याच्यावर खूप चांगलं आणि डिटेल दिलेलं आहे. आणि करंटचा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. समजा तुम्ही बघितलं असेल काल परवा पंतप्रधान फसल विमा योजना आहे, अशी योजना पंतप्रधानांनी जाहीर केली, केंद्र शासनाने जाहीर केली. अशा गोष्टी वृत्तपत्रात येत असतात. बऱ्याच वेळा ह्या जी माहिती दिलेली असते तर ती माहिती सर्वसामान्याला समजेल अशा पद्धतीने शासन देत असतं की त्याचा जो लाभार्थी तो शेतकरी आहे त्याला लवकरात लवकर कळाली पाहिजे. तर ती माहिती कॅन्डिडेट सहजपणे ग्रास्प करू शकतो. आता सकाळचं ॲग्रोवन सारखं वृत्तपत्र आहे की ते कृषी संदर्भात आहे, त्याच्यातून पण माहिती मिळू शकते, करंट डेटा. म्हणजे या दृष्टीने जर आपण अभ्यास केला तर निश्चितपणे आपल्याला या घटकाची तयारी अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकते. नक्कीच सर. इंटरनॅशनल इकॉनॉमीमध्ये जे काही बदल घडतात तर त्याचा सुद्धा अभ्यास करावा लागतो का विद्यार्थ्यांना? हो, निश्चितपणे. आता कसं आहे की आपल्याला एक तर इंटरनॅशनल शब्द बघितला तर जरा थोडं वेगळं वाटतं, कारण एक राष्ट्रीय राज्यस्तरावरची गोष्ट आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असते. बरेच लोक आंतरराष्ट्रीय संदर्भात तितकेसे माहिती नसते, चर्चेचा भाग नसतो. परंतु आज जर आपण बघितलं तर भारताची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडलेली आहे. आज आपण जर कोणताही बदल झाला जागतिक अर्थव्यवस्थेत त्याचा थेट परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर, आपल्या जीवनावर होत असतो.
त्यामुळं निश्चितपणे ते पाहणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट असं आहे की आता जसं बदलांचं महत्व वाढलेलं आहे, साहजिकच प्रश्नांचं सुद्धा स्वरूप तशा पद्धतीने बदललेलं आहे. म्हणजे एका वर्षी आयोगाने असा प्रश्न विचारला होता की अमेरिकेचं पार्शल शटडाऊन क्रायसिस काय आहे. म्हणजे तिथं सर्वसाधारणतल्या तिथल्या सभागृहाने त्यांच्या बजेटला मंजुरी न दिल्यामुळे त्या बजेटची 1 ऑक्टोबरपासून अंमलबजावणीच झाली नाही आणि त्यामुळे त्यांना अंशतः टाळेबंदी करावी लागली. त्या संदर्भात प्रश्न विचारला होता. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण अशा गोष्टीकडे पाहत नाही, पण निश्चितपणे आता सर्वसाधारणतः हे का आयोगाच्या किंवा क्वेश्चन पेपरमध्ये झालेला बदलाचा भाग नाही, तर हा जो बदल आहे तो वृत्तपत्राच्या पातळीवर पण झालेला. आज जर पण बघितलं, न्यूजपेपर असेल, मॅगझिन्स असतील, टेलिव्हिजन असेल आणि मोबाईल, इंटरनेट यावर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्सवर बरंच लिहिलं जातं आणि त्यामुळे निश्चितपणे फायदा होऊ शकतो विद्यार्थ्यांना त्याचा सुद्धा. बरं, या सगळ्या परीक्षांमध्ये काही ट्रिकी क्वेश्चन पण टाकले जातात का? त्याच्याबद्दल ट्रिकी क्वेश्चन्स म्हणजे कसं आहे, या परीक्षेमध्ये जनरली विद्यार्थ्याचं ऑब्झर्वेशन काय हे पाहण्याकडे कल असतो, त्याला रिलेव्हन्स कळायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा आपण एखादा प्रश्न, आपण कोणाला काय प्रश्न विचारतो असा विचार जर आपण मनाशी केला तर आपल्या लक्षात येतं की आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा आपण यावर परिणाम असतो आणि त्या गोष्टी बघून आपण एखादा प्रश्न विचारतो. तसंच आयोगाचा आहे किंवा कोणत्या परीक्षेचा आहे. आणि त्यामुळे आपल्याला ते मुळाला तर असं पाहिजे की या प्रश्नाचं ओरिजिन काय होतंय. म्हणजे एखाद्या वर्षी सरकारने एखाद्या कर रचनेत बदल केलेला असतो, एखाद्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावरचा, आता मग अशी बघितलं आपण तो जो क्वेश्चन्स आहे तो तुम्ही म्हणाल ट्रिकी क्वेश्चन आहे. आता एक आपण जर भारताच्या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर भारतात हे प्रश्न येत नाही का, तर आपलं बजेट मंजूरच होतं, मी असं म्हणू शकतो. कारण आपल्याकडे बजेट मंजुरीची प्रोसेस काय की लोकसभेला अधिकार आहे, लोकसभेमध्ये ज्याचं बहुमत असतं तोच पक्ष सत्तेवर असतो. त्यामुळे अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष हा अध्यक्ष पद्धतीने निवडून आलेला असतो आणि तिथं सभागृहामध्ये त्याचं प्रत्येक वेळी बहुमत असेल असं नाही. आता जर आपण बघितलं तर अमेरिकेमध्ये गन लॉ जर का लॉ तिथल्या सभागृहामध्ये पास करता आलेलं नाही म्हणून तिथल्या राष्ट्राध्यक्षांनी परत ते स्वतःच्या अधिकारात करण्याचे प्रयत्न चालू आहेत. तसं भारतात नाही, भारतात पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे, त्यामुळे बजेटची प्रोसेस ही वेगळी आहे. अशा गोष्टी आपल्याला ग्रास्प व्हायला पाहिजे की त्या बजेटमध्ये आणि आपल्या बजेटमध्ये काय फरक आहे. हे ट्रिक कळालं की मग हे प्रश्नाची उत्तर आपल्याला लगेच सुचतात. बरोबर. सर, MPSCच्या मार्फत ज्या काही इतर परीक्षा घेतल्या जातात तर आपण राज्यसेवा परीक्षेसाठी जो अभ्यास करतो त्याच्यासाठी उपयोग होतो का? हो, निश्चितपणे. कसं आहे की जरी आपण बघितलं तर विषयाचं सेगमेंटेशन अभ्यासक्रमानुसार जसं होतं, पण काही गोष्टी इतक्या कॉमन आहे. उदाहरणार्थ जर आपण PSI STI असिस्टंट ह्या ज्या परीक्षा आहेत याच्या प्रिलिममध्ये इकॉनॉमिक्सवर बरेच प्रश्न विचारले जातात. विशेषतः सेल टॅक्स इन्स्पेक्टर STIची जी परीक्षा आहे त्याच्या मुख्य परीक्षेत तर जास्तीत जास्त बरं इकॉनॉमिक्सवर असतो. त्यामुळे या परीक्षांना पण फायदा होऊ शकतो. मग असे विद्यार्थ्यांनी विचारलं जसं UPSCला कसं आहे, तर UPSCला पण या परीक्षेच्या प्रिलिममध्ये बरेचसे प्रश्न विचारले जातात, मेन्समध्ये पण प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या इकॉनॉमिक्सचा राज्यसेवेच्या तयारीला जसं फायदा आहे तसं PSI STI असिस्टंटच्या तयारीला फायदा आहे आणि UPSC सारख्या परीक्षेत सुद्धा साठी फायदा आहेच. लगेच आपल्याला अजून एक फोन येतोय रोशन यांचा अकोल्यावरनं. रोशन, आपला प्रश्न विचारा. बोला रोशन. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर, मुख्य परीक्षा आणि मेन आपलं हे पूर्व परीक्षा, त्याच्यासाठी सर अर्थशास्त्रातले कोणते घटक लक्षात घ्यावे जास्तीत जास्त प्रमाणात? आता आपण मग अशी बघितलं पूर्व परीक्षेत जर विचार केला तर पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम हा मुख्य परीक्षेचा एक आपण म्हणूया की सबसेट आहे. मुख्य परीक्षेतले जे टॉपिक आहे, उदाहरणार्थ लोकसंख्या, नंतर याच्यातला सामाजिक आर्थिक विकास, पंचवार्षिक योजना, नंतर सातत्यपूर्ण विकास, मानव विकास आणि सार्वजनिक वित्त म्हणजे जो बजेटचा तो टॉपिक आहे आणि RBI या टॉपिकवर पूर्व परीक्षेत भर द्या. मुख्य परीक्षेचा सगळा अभ्यास आयोगाने खूप डिटेलमध्ये दिलेला आहे, तो आपण अभ्यासू शकतो. नक्कीच सर. इकॉनॉमिक्ससाठी आता तुम्ही मगाशी 2-3 जणांनी प्रश्न विचारले होते की कोणती संदर्भ पुस्तकं लागतील, तर पुन्हा एकदा आमच्या प्रेक्षकांसाठी सांगू शकता का? हो, निश्चितपणे. कसं आहे की इकॉनॉमिक्स विषयासाठी मी असं म्हणेल की बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांकडे सगळ्यांकडे ही पुस्तकं कमी जास्त प्रमाणात असतातच. तर पहिल्यांदा मी हे सांगू शकेल की तुम्ही ते पुस्तकं जी आहेत त्याचं योग्य पद्धतीने वाचन करायला पाहिजे. म्हणजे काय होतं, इकॉनॉमिक्स हा वरवर वाचून न समजणारा विषय, हे मी फ्रँकली सांगू शकतो. तर म्हणजे अगदी 11वी-12वीचं पुस्तक आहे, जर नुसतं वाचलं तर ते कळणार नाही, म्हणजे ते कळून घेतलं पाहिजे. पण तरी आपण पुस्तकाची यादी मी परत एकदा सांगेन. 11वी-12वीचं अर्थशास्त्राचं पुस्तक आहे, भारतीय अर्थव्यवस्था भोसले घाटेचं एक पुस्तक आहे, नंतर इंग्लिशमध्ये इंडियन इकॉनॉमी दत्त सुंदरम यांचं पुस्तक आहे, नंतर एक समग्र अर्थशास्त्र मॅक्रो इकॉनॉमिक्स यांचं डायमंड प्रकाशनाचं एक पुस्तक आहे, त्यानंतर टाटा मॅग्रो यांचं इंडियन इकॉनॉमीवर एक पुस्तक आहे आणि एक दीपस्तंभ या प्रकाशनाचं सुद्धा MPSC साठी लिहिलेलं एक पुस्तक आहे इकॉनॉमीवर.
म्हणजे अर्थशास्त्र भाग 1 आणि 2. बरं, थोडंसं अजून आमच्या प्रेक्षकांसाठी जे बघतायत विद्यार्थी त्यांच्यासाठी आपण थोडंसं सोपं करूयात, म्हणजे थोडा शॉर्टकट मारता येतोय का मी तुम्हाला विचारते की इकॉनॉमिक्समध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या मस्टच आहेत आणि त्या येऊच शकतात बाबा पेपरमध्ये? मी तर असं म्हणेल की 2 पॉलिसी आहे. फिस्कल पॉलिसी म्हणजे सरकारचं बजेट, फिस्कल पॉलिसी राजकोषीय धोरण, त्याच्यावर जर फोकस केला तर आपल्याला एक सर्वसाधारणरित्या राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या धोरणाचा अंदाज येतो. आणि दुसरा आहे मॉनेटरी पॉलिसी की चलनविषयक धोरण की जे RBI आखतं. तिसरा पार्ट असा आहे की सरकारच्या ज्या योजना आहेत तो. आणि पुढचा जो मुद्दा आहे की मला असं म्हणायचं की जागतिक अर्थव्यवस्थेचा आपल्या याच्यावर होणारा परिणाम. मग याच्यातल्या ज्या इंटरनॅशनल बॉडीज आहे, WTO आहे, IMF आहे, IBRD आहे म्हणजे जागतिक बँक, की यावर जर फोकस केला तर निश्चितपणे विद्यार्थ्यांना बराच फायदा होऊ शकतो. तुम्ही 4 गोष्टी सांगितल्या. मला वाटलं फिजिकल डिपॉझिट, नाही फिस्कल पॉलिसी, फिजिकल पॉलिसी, मॉनिटरी पॉलिसी, सरकारी योजना आणि इंटरनॅशनल इकॉनॉमिक्सच्या आणि त्याच्याशी निगडीत असलेल्या संघटना. बरं, मला वाटतं सगळेजण बघतात तर इकॉनॉमिक्सच्या विषयाची तयारी करत असताना या 4 गोष्टींवरती जरा जास्त फोकस करा आणि जास्त लक्ष द्या. आणखी सरांकडनं आपल्याला काही शॉर्टकट मिळतोय काय बघायचं आहे, पण घेते एक छोटासा ब्रेक. अकॅडमीचे कैलास भालेकर आपल्या सोबत आहेत आणि इकॉनॉमिक्सची तयारी कशी करायची या बाबतीत ते आपल्या सगळ्यांना मार्गदर्शनही करतात. आणि त्यांनी मघाशीच इकॉनॉमिक्समध्ये 4 कोणत्या गोष्टींवरती जास्त फोकस करावं ते सुद्धा सांगितलेलं आहे. अजून त्यांना काही विचारायचं आहे. सर, उपयोजित बाबींवरती भर देणं कितपत गरजेचं आहे आणि मग त्या बाबींकडेचा अभ्यास कसा करायचा? आता एक उपयोजित म्हणजे काय होतं की त्याचं नेमकं उपयोजन काय आहे. समजा उदाहरणार्थ आपण मगाशी बघितलं बजेटचं ऍप्लिकेशन काय आहे, मॉनिटरी पॉलिसी त्याचं ऍप्लिकेशन काय, आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा काय संबंध आहे. तर या गोष्टींकडे आपण जर बघितलं तर आपल्याला त्या गोष्टींचं महत्व पटतं. म्हणजे याचा निश्चितपणे बदल झाला का, समजा उदाहरणार्थ रेपो रेटमध्ये बदल झाला तर बँकाच्या व्याजदरावर काय परिणाम होतो. तर आपल्याला कळालं की समजा RBIने हे पॉलिसी घेतली, मग त्याच्यावर कोणीतरी टीका करतो, कोणीतरी त्याच्या बाजूने चांगलं मत व्यक्त करतं, कोण म्हणतो पुरेसं आहे, कोण म्हणतो खूप जास्त, कोण म्हणतो खूप कमी आहे. आता तो त्याच्या इंटरेस्टचा भाग असेल. या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे, असं का म्हणतात, त्यांचा काय प्रभाव पडतो, मग बँका कोणती धोरणं आखतात हे पाहायला पाहिजे. दुसरी गोष्ट आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या दैनंदिन डिस्कशन मध्ये हे विषय नसतात हे काही उपयोग नाही. मला वाटतं की आपण आणू शकतो नाही विषय, की आपले जसे जसे आपलं विचार प्रणाली वाढते, आपला अभ्यास वाढतो, आपल्याला या गोष्टीची माहिती मिळते, तसं आपण काही ठराविक एकत्रित येऊन अशा गोष्टी डिस्कशन करतो. डिस्कशनने काय होतं, त्याची आपली भीती जाते आणि आपल्या त्या गोष्टी दीर्घकाळ स्मरणात राहतात. आणि ज्यावेळेस आपण पुढच्या वेळेस वाचतो त्यावेळेस ते आपल्याला लवकर अधिक चांगल्या रीतीने. जेव्हा बजेट होतं तेव्हा तुम्ही 4-5 विद्यार्थ्यांनी जमा एकत्र त्या बजेटमध्ये प्रत्येकाने म्हणजे आपण मुद्दे काढतो, त्यामध्ये टीव्हीवरती बघून आपण मुद्दे काढू शकतो. अशा प्रकारे डिस्कशन ऐकताना आपल्याला काय वाटतं ही गोष्ट पण आहे, आपण काय आहे, किंवा वाटलेलं मला हे धोरण आहे सरकारचं योग्य वाटलं, किंवा कदाचित त्याच्याबद्दल तुम्ही समाधान नसेल तर का नाही, असं जर केलं तर एकदमच आपलं काही कॉन्क्रीट स्टँड येणार नाही. पण निश्चितपणे आपल्याकडे त्याच्याबद्दलची माहिती मात्र चांगली जमा होऊ शकते. म्हणजे 6-7 विद्यार्थी किंवा त्याच्याही पेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र आल्याच्या नंतर तुझा अँगल वेगळा आहे, माझा अँगल वेगळा आहे, पण मग तो का वेगळा आहे त्याच्यामुळे जास्त. पण आता कसं होतं की आपल्या स्पर्धा परीक्षेचा सगळ्यात महत्वाचा पॉईंट असा आहे, मी स्वतः परीक्षा दिलेल्या आहेत, इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलेलो आहे, वेळेचा खूप अभाव आहे. म्हणजे खूप मर्यादित वेळ असतो, सगळे विषय करावे लागतात, हे सगळं एकत्रित येणार कधी. तर आपण जनरली स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी निश्चितपणे गटागटानेच अभ्यास करतात. कुठेतरी स्टडी रूमला यायला तर आपण चहा प्यायला जातो, किंवा कुठेतरी एक जेवण झाल्यानंतर 15-20 मिनिटं थांबतो. आपण निश्चितपणे दररोज व्यक्त होत असतो, चर्चा करतच असतो. असं चर्चा करत नाही असं खूप कमी विद्यार्थी असतात स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत, असतच नाही. तर पण आता हे जे चर्चा करतानाचे जे विषय आहे त्याच्यात हे जर आणले तर फायदा होऊ शकतो, मला असं वाटतं. आणि निश्चितपणे याचे काही विशिष्ट घडामोडी घडल्यानंतर पण आपण ग्रुपनुसार चर्चा केली तर अजून चांगल्या रीतीने आपला अभ्यास अजून होऊ शकतो. नक्कीच. आणि मला जरा अभ्यासाच्या वेळाबद्दल विचारायचं होतं, म्हणजे किती तास अभ्यास करावा एखाद्या? खूपच अवघड प्रश्न आहे खरं तर, याचं काही गणित नाही. परंतु एक सर्वसाधारणरित्या अभ्यास किती वेळ करतो आणि त्याचा उपयोग किती होतो हा महत्वाचा पार्ट आहे. निश्चितपणे सगळेच म्हणतात, परंतु मी याच्यापेक्षा वेगळं बोलेल. कारण एकदम असं 2-3 तास अभ्यास करून पण अभ्यास पोस्ट मिळवणं खूप अवघड आहे, आणि एकदम 15-16 तास पण अभ्यास करण्याची गरज नाही, कारण ते बऱ्याच वेळा प्रत्येकाला फिजिकली पॉसिबल नसतं. पण 8-10 तास अभ्यास प्रत्येक जण जर व्यवस्थितरित्या केलं तर करू शकतो.
आता फक्त जे नोकरी करून करणार आहेत त्यांनी फक्त थोडं ॲडजस्टमेंट केलं पाहिजे. तर त्यांना जर अजून चांगल्या पद्धतीने सुट्टीचे दिवस वगैरे विचारात घेऊन दररोज 4-5 तास अभ्यास केला तर फायदा होऊ शकतो. म्हणजे जे पूर्ण वेळ तयारी करतात त्यांनी 8-9 तास अभ्यास करायला काही हरकत नाही. जे नोकरी करून सुद्धा काही जण स्पर्धा परीक्षा करत असतात तर त्यांनी काय करायचं की आता दररोज त्यांना कामाच्या व्यापातून एवढा 8 तासाचा तर वेळ मिळणार नाही, कारण प्रत्येकाला 8 तास 7 तास काम करावं लागतं. पण 4-5 तास मिळू शकतात, 3 तास मिळू शकतात. पण त्यांनी काय करायचं, त्या सुट्ट्या ज्या आहेत त्यांच्या त्या एन्जॉय करण्यासाठी नाही तर अभ्यासाचीच प्रोसेस एन्जॉय करायची आणि त्यामध्ये तो वेळ भरून काढायचा, असं करता येऊ शकतं. नक्कीच. म्हणजे क्वांटिटी सोबतच क्वालिटी सुद्धा खूपच महत्वाची. स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास सगळेच जण करतात मी असं म्हणतो, पण योग्य दिशेने केलेला अभ्यास, परिणामकारकपणे केलेला अभ्यास निश्चितपणे आपल्याला पोट देऊ शकतो. नक्कीच. राज्यसेवा परीक्षेच्या अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये मोबाईल इंटरनेटचा कसा उपयोग करून घेता येईल? तर मोबाईल इंटरनेट ही आजची नवीन प्रसार माध्यम आहेत. विशेषतः स्पर्धा परीक्षेचे तरुण विद्यार्थी आहेत तर त्यांना हे याच्याबद्दल खूप आवड आहे, निश्चितपणे आहे. तर आवडीचा त्याच्या पद्धती फायदा होऊ शकतो, तोटा होऊ शकतो. म्हणजे आपण त्याचा वेळ जास्त दिला तर कदाचित वाया जाऊ शकतो, परंतु आपण परिणामकारकपणे वेळ वापरू शकतो. म्हणजे या अभ्यासामध्ये सुद्धा याचा आणू शकतो. वेगवेगळे डिस्कशन्स असतात की त्या मोबाईलवर आपण डाउनलोड करून घेऊ शकतो. काही महत्वाचे वेबसाईट्स, उदाहरणार्थ RBI.org RBIची वेबसाईट आहे, गव्हर्नमेंटच्या सगळ्या वेबसाईट्स आहेत की त्या तुम्ही त्या मोबाईलवरून आपण सहज मोबाईल आपण सर्फिंग करत असतो, चालत असतो त्यावेळेस जशी इतर माहिती बघतो तसं चालू शकतो. फेसबुक, व्हॉट्सअप सारखे माध्यम आपण वापरतो, त्याच्यात जशी आपण एखादं काही माहिती पास करत असतो एकमेकाला, तशी ही आर्टिकल्स असतात, एखादी माहिती ती पास केली तर फायदा होऊ शकतो. म्हणजे असं ह्या माध्यमाचा तोटा नाही आहे परीक्षेत, पण त्याचा वापर आपण परीक्षेनुसार केला पाहिजे. आपल्या चांगल्या गोष्टींसाठी जर आपण या गोष्टींचा वापर केला तर खूप फायदा होऊ शकतो. बघितल्याप्रमाणे हा विषय खूप करंट आहे, डायनॅमिक आहे, त्यामुळे सातत्याने होणारे बदल होत असतात. त्यामुळे या माध्यमाचे मुळे त्याची उपयुक्त अजून परिणामकारकता वाढेल, फक्त त्याचा योग्य वापर व्हायला पाहिजे, हे निश्चितपणे मी सांगू शकतो. नक्कीच. आपल्याला अजून एक फोन येतोय निलेश यांचा खोपोलीवरनं. निलेश, आपला प्रश्न विचारा. हॅलो. बोला. हॅलो. बोला निलेश. मला सरांना असा प्रश्न विचारायचा आहे की कमीत कमी कालावधीत जास्तीत राज्यसेवेचा अभ्यास कव्हर कसा करता येईल. म्हणजे आता 10 एप्रिलला एक्झाम आहे, तर क्रॅश कोर्स ज्याप्रमाणे आपण म्हणतो तसं सेल्फ स्टडीतून कसं करता येईल? करता येऊ शकतं. याच्यात काय करायचं की अभ्यासाचं नियोजन करा आधी तुम्ही की कोणते विषयाला किती वेळ द्यायचा, एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा ABC अनालिसिस करायचं. काही विषय आपल्याला परिचित आहे, काही विषय आपल्याला एकदम नव्याने आहेत आणि काही विषय कठीण वाटतात. मी म्हणेल की कठीण वाटणाऱ्या विषयाला किती वेळ द्यायचा हा विचार करता येऊ शकतो. नंतर आपण काय करता येऊ शकतं की समजा उदाहरणार्थ पेपर 2 सारखा विषय की जो तयारीचा आहे, म्हणजे CSATचा, मेंटल ॲबिलिटी, अरिथमॅटिक सारखे जे विषय आहेत ते तुम्ही दररोज समजा तुम्ही दिवसभरात 8 तास अभ्यास करत असाल तर समजा रात्रीचं जेवणानंतर 8:30-9 नंतर आपली वाचण्याची कॅपॅसिटी हळूहळू कमी होते. त्याऐवजी मॅथमॅटिक्स किंवा अरिथमॅटिक्स, टेस्ट ऑफ रिझनिंग याचा जर सराव केला तर आपला निश्चितपणे वेळ वाचू शकतो. दुसरा मुद्दा असा आहे की रिव्हिजनला काही वेळ ठेवला पाहिजे. आणि आपला अभ्यास करताना काय करतो आपण, बऱ्याच वेळा विद्यार्थी नोट्समध्ये जास्त वेळ घालवतात. नोट्स काढायच्या नंतर अभ्यास करायचा किंवा मग पुस्तकातलं नेमकं काय वाचायचं याच्यातच जास्त वेळ जातो. त्याच्याऐवजी मी म्हणेल की अभ्यास करता करता रनिंग नोट्स काढल्या तर अजून फायदा होऊ शकतो. दुसरा पार्ट क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं तर आपण मगाशी बघितल्याप्रमाणे कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर आपल्या परीक्षाभिमुख अभ्यास होतो. त्यामुळे आवश्यक गोष्टीवर जास्त फोकस करता येऊ शकतो, म्हणून वेळ वाचू शकतो. आणि निश्चितपणे 4 महिने पुरेसे आहेत. योग्य अभ्यास केला तर विद्यार्थी एकदम सुरुवातीपासून तयारी करणारा विद्यार्थी सुद्धा परीक्षाही पास होऊ शकतो. आणि याच्यामध्ये कसं आहे की या परीक्षेत बऱ्याच वेळा विद्यार्थ्याला वाटतं की नव्याने तयारी सारखा विषयच नाही स्पर्धा परीक्षेत, कारण हे सगळे विषय त्यामुळे कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर आपला संबंध आलेलाच असतो. आता विशेषतः इकॉनॉमिक्सच्या बाबतीत मला असं वाटतं की आपण दैनंदिन जीवनात निर्णय घेत असतो ना, अमुक एखादी गोष्ट महाग झाली, स्वस्त झाली हे आपल्याला कळतं. एखादी गोष्ट जो का महाग झाली याचा पण अंदाज येतो, आपल्याला जाणवतं ही गोष्ट. जसं आपण म्हणतो की टेम्परेचर एखाद्याला माहित नसतं टेम्परेचर, परंतु बाहेर तापमान बदल झाला त्याला कळतोच ना. तसंच इकॉनॉमिक्सचं आहे, सगळ्या विषयाचं आहे. आपल्याला शाळेत स्तरावर दैनंदिन जीवनात विषय झालेले असतात. त्यामुळे त्या माहितीचं आपण जर अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला जे नॉलेज आहे त्याचं ओरिएंटेशन स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने केलं तर आपला 30-40% वेळ वाचू शकतो. नक्कीच सर, तुम्ही या कार्यक्रमात येऊन इकॉनॉमिक्स सारख्या इतक्या डिफिकल्ट विषय आमच्या सगळ्या प्रेक्षकांना आणि विद्यार्थ्यांना सोपा करून सांगितला, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.